हा आज प्रभाग क्रमांक 9 मध्ये चंद्रकांत पिंपळे गेल्या 25 वर्षापासून शहानगर मसनतपूर या ठिकाणी दारू व्यवसायाचा धंदा करतो, गांजा विकतो, बटन विकतो। वारंवार पोलीस स्टेशनला अनेक लोकांनी अनेक रहिवाशांनी तक्रार दिल्या, त्याच्यावर आतापर्यंत कोणती कारवाई झालेली नाहीये। म्हणून आता स्वतः मी नगरसेवक काकासाहेब काकडे या ठिकाणी जात आहे आणि त्यांच्या घरामध्ये असलेला जो दारूचा साठा या ठिकाणी आहे। मला अनेक लोकांनी सांगितलं या ठिकाणी डेली दारू, गांजा आणि बटन विकले जाते। त्यामुळे या ठिकाणी मी 112 वर कॉल केला। 112 वरून MIDC सिडकोचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी बोलवलेले आहे आणि कर्मचाऱ्यासोबत या ठिकाणी सर्व गावातले रहिवासी सुद्धा या ठिकाणी आहे, जेणेकरून माझ्या वार्डातले जे रहिवासी आहे यांच्या लाईफ खराब करण्याचं काम या ठिकाणी पिंपळे परिवार करत आहे। म्हणून आता या ठिकाणी पोहोचत आहे आम्ही पिंपळे यांच्या आणि त्याला फोन सुद्धा आम्ही या ठिकाणी केला। या ठिकाणी हे बघा दारूच्या बाटल्या, या ठिकाणी हे बघा दारूच्या बाटल्याचा हा माल। या पद्धतीने दारूचा व्यवसाय हा MIDC सिडकोच्या हद्दीमध्ये चालतो। या ठिकाणी सदैव कर्मचारी डिपार्टमेंट यांनी आम्हाला मदत केली। इकडे या ठिकाणी ते बंद आहे। इकडे या, इकडे इकडे या ठिकाणी दारूच्या बाटल्या या अशा पद्धतीने खाली या दारूच्या बाटल्या इथे आहे। या दारूच्या बाटल्या इकडे एक जर एक दोन जर दोन जर चल ऊपर चल वरती चल ते पुरी आणा ओढत तिकडे पुरी आणा। बड़ा बड़ा ती गोली ओढना जाना, अरे गोली खींच ना काय लेना लेना हाथ तो लगा ना। या पद्धतीनं आज संपूर्ण औरंगाबाद शहराला दाखवायचंय की या ठिकाणी कसा दारूचा व्यवसाय चालू आहे आणि गांजा बटन या ठिकाणी सुद्धा विकले जाते। पण त्याला माहीत झालं, या ठिकाणी नगरसेवक कर्मचारी डिपार्टमेंटचे संपूर्ण अधिकारी या ठिकाणी आलेले आहे। या ठिकाणी ज्या पद्धतीने दारूच्या बाटल्या ही गोणी भर आहे, हे पिंपळ याच्यामध्ये एक कॅनीमध्ये सुद्धा भरलेले अंकल त्याच्यावर लाईव्ह आहे वरती हे कशात अजून एक बल्ब आहे, माचीस आहे, डब्बी आणि चावी लाईव्ह करा। ते फेकणं ते बाजूला लाईव्ह केलं काय? या पद्धतीने हा दारूचा व्यवसाय शहानगर या ठिकाणी चालू होता 25 वर्षापासून। त्यांना वारंवार वॉर्निंग सांगितली तरी कोणत्या प्रकारचं ऐकायला तयार नाही, उडवडीचे उत्तर देत आहे। आज या ठिकाणी MD नदीम साहेब आणि पोपाटे साहेब हे दोन कर्मचारी या ठिकाणी आलेले आहे। त्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी त्यांच्या हस्ते त्याने दरवाजा खोललेला आहे आणि ते दरवाजा खोलून आज आम्ही आतमध्ये आलेलो आहे। संपूर्ण दारूचा माल याच्यानंतर जर दारूचा अड्डा या ठिकाणी जर चालला आणि या ठिकाणी जर व्यवसाय कधी होत असेल तर बिलकुल खपून घेणार नाही। मी खासदार इम्तियाज अली साहेबांचा एक छोटासा शिपाई आहे आणि माझ्या साहेबांचा आदेश आहे, औरंगाबाद शहरामध्ये नशा मुक्त होणार आणि होणार म्हणजे केली सुरुवात झालेली आहे। नशा बिलकुल चालून देणार नाही। जर कोणी गैर पद्धतीने जसं मनपाचे आयुक्त साहेब म्हणतात
एखादा जनावर कापून त्याचं जर मटण विकलं जात असेल तर त्याच्या घरावर बुलडोजर चालला जाईल. तसंच मला त्या आयुक्त साहेबांना सुद्धा विनंती करायची आहे. आयुक्त साहेब, जसं तुम्ही एवढा मोठा पाऊल उचलला का गौ हत्या करणाऱ्याच्या घरावर बुलडोजर चालला जात असेल, तर व्यसन, गावामध्ये नशा वापरण्यावर, नशा विकणाऱ्यावर तुम्ही कोणत्या प्रकारची कारवाई करणार आहे? सीपी साहेबांना सुद्धा विनंती आहे, डीसीपी साहेबांना सुद्धा विनंती आहे, डीसीपी साहेबांना सुद्धा जे कोणी व्यवसायाचा धंदा करत असेल यांच्यावर ताबडतोब या ठिकाणी हद्दपार करून त्याची मालमत्ता ही महानगरपालिकेने जप्त करून घेण्यात यावा, जेणेकरून हा व्यवसायाचा वेशाचा धंदा सुद्धा असेल किंवा या ठिकाणी दारूचा धंदा असेल हा बंद झाला पाहिजे. आता या बाटल्या मोजून घ्या साहेब, किती आहे तुमच्याजवळ दिसतं? ही गोणी एक भरलेली आहे, एक ड्रम भरलेला आहे. ड्रम हे सगळं माल जमा करा आणि हे सगळं हे तुमच्या पद्धतीने जाऊ द्या. ठीक आहे, तुम्ही टाका मोजून घ्या. एकदम दरबार पकडो, मोजून घ्या. मग ते टाका ते. तुम्ही त्याला समोर ही येतो.